तर मी आता जस्ट बसले होते, कमेंट चेक करत होते आणि कमेंट सेक्शनमध्ये खूप साऱ्या जणांचे ना खूप छान छान सजेशन्स आले. पण कधी कधी काय होतं माहिती का, सगळ्याच वस्तू नाही इथं नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. माझं आवरून झालं, केस वरती बांधले कारण की गरम होत आहे खूप. आज 36 डिग्रीज आहे आणि देवाऱ्याबद्दल भरपूर जणांनी खूप छान छान कमेंट्स केले, त्यासाठी थँक्यू सो मच. भरपूर जणांचे हे पण कमेंट्स आले, कोमल देवारा म्हणतो आपण, मंदिर नाही म्हणत तर देवारा म्हणतात. मला माहिती आहे, पण मंदिर मी याच्यासाठी टाकलं का ते सगळ्यांना समजायला पाहिजे. जे नॉन मराठी लोक सुद्धा व्हिडिओज बघतात तर त्यांना देवारा एवढं लक्षात येणार नाही, म्हणून मग ते मंदिर मी असं लिहिलं होतं. सगळ्यांना समजायला पाहिजे म्हणून मंदिर हा शब्द लिहिला होता मी. देवारा असो किंवा मंदिर असो, श्रद्धा महत्त्वाची, मनापासून जे बनवलं ते महत्त्वाचं असो. आणि घराचं तर तुम्हाला माहिती आहे, हळूहळू सगळं चालू आहे. देवाचं सगळं झालं, त्याच्यानंतर मग आता वरंदाचं पण चालू आहे. तर 4-5 दिवसापूर्वी ना आपण ना सोफा घेऊन आलो होतो. आपल्या अगोदरच्या घराचा जो ग्रे कलरचा आहे ना सोफा, तो घेऊन आलो होतो आणि त्याची छोटीशी क्लिप आहे तुमच्यासोबत शेअर करते. आणि अगोदर तो सोफा या ठिकाणी ठेवला होता, पण आम्ही विचार केला का तो आपला जो आहे ना ग्रेवाला सोफा तो परत त्या साईडला शिफ्ट करू. आज सकाळी मनोजने मी परत त्या साईडला शिफ्ट केला आणि हा जो गार्डनचा सोफा आहे या साईडला केलेला आहे. आता तुम्हाला सांगते मी सोफा कसा ठेवलेला. थांबा, हे बघा असं. तर अशा पद्धतीने आपण हा आपला ग्रे कलरचा सोफा ठेवलेला आहे आणि असं थोडंफार आहे ना सेटअप केलेला आहे. अजून वरंदाला सजवायचं आहे, तर हळूहळू करणं चाललंय. आणि म्हणजे एक एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते आणि एक एक गोष्ट सेट करावी लागते. परत ते फर्निचर असतं, ते आणायचं, उचलायचं, असेंबल करायचं, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि काही दिवसांपूर्वी मी झाडंसुद्धा घेऊन आले होते, तर ते झाडं मी इथे ठेवले, पण आता सध्या ऊन आहे तर ते झाडं एकदम कोमेजून गेली होती. तर परत घरात ठेवली ती झाडं. इंडोर प्लांट्सच आणले होते कारण की आता हा वरंदा आहे तर मग इंडोरच झाले ना, म्हणून मग मी काही 2-3 झाडं घेऊन आले होते. आणि बाहेरच्या ज्या टाईल्स आहेत त्या सुद्धा लावून झालेल्या आहेत. पण आता सोफा इतकं छान दिसतं असं मोठं, आता इथं बसून मस्त असं रिलॅक्स करू शकतो. आणि थोडीशी स्पेस पण झालेली आहे, झोका झालेला आहे इथे सेट करून. हा सोफा इथे ठेवलेला आहे. परत ही जी विंडो आहे तिला डेकोरेट करायची आहे प्लांट्स वगैरे लावून आणि असं पूर्ण सेट करणं, कारण की हा पण एक रूमच झालेला आहे. त्याच्यासाठीच आम्ही विचार केला की एवढा मोठा स्पेस आहे तर यूज तरी झाला पाहिजे. थंडीमध्ये तर अजिबात यूज नसता झाला ना उन्हाळ्यामध्ये, कारण की उन्हाळ्यामध्ये कसं एवढं ऊन असतं का बाहेर सुद्धा येऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही विचार केला का असं मस्त वरंदा बनवू, थोडासा स्पेशियस. भरपूर जण म्हणत होते वरंदा अजून मोठा का बरं बनवला नाही. काय गव्हर्नमेंटचे रूल्स असतात, तर त्यांच्यामध्ये म्हणजे त्या गव्हर्नमेंटच्या रूल्समध्ये ना जेवढी साईज मेन्शन केलेली असते ना, तर तेवढ्याच साईजनुसार आपल्याला वरंदा बनवायचा असतो. आपण स्वतःच्या मनाने ना मोठ्याने किंवा एकदमच मोठा असं बनवू शकत नाही. त्याच्या अगोदर पण अप्रुव्हल घ्यावं लागतं आपल्याला. आमचं तर 2 वेळेस रिजेक्ट झालं त्या साईजमुळेच. तिसऱ्यांदा अप्रूव्ह झालेला आहे, कारण की त्यांनी सांगितलं वरंदा मोठा होतोय, एवढा मोठा नसतो, या साईजनुसार तुम्हाला बनवावा लागेल. मग आम्ही परत मग ते अप्रुव्हलसाठी पाठवलं, त्याच्यानंतर अप्रुव्हल आलं, त्याच्यानंतर हा वरंदा बांधला. इथे ना स्वतःचं काही पण करायचं असेल ना, काही थोडं मोठं काम, तर अगोदर आहे ना परमिशन घ्यावी लागते. कमी उंची म्हणजे इथली महानगरपालिका आहे ना, तिथली परमिशन घ्यावी लागते, त्याच्यानंतरच आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येतात. असो, तर चला आता मी अगोदर आतमध्ये जाते, खूप घाम येतोय मला आणि बोलते. तर सोफा घेऊन येत आहे, त्यामुळे हे समोरची जी स्लाईड आहे ना ती पूर्ण ओपन केलेली आहे आपण. आणि भरपूर जणांनी मला एक कमेंट आली होती नाही का इथे गॅप दिसतोय, तर इथे एक कार्पेट आहे ना ते पूर्ण असं प्लेन एकसारखंच टाकलेलं आहे, पण जिथे असे गॅप्स असतात ना तर तिथे असं कट करूनच लावावं लागतं. आणि आपल्या साईजनुसार ते तसंच परफेक्ट असतं असं नाही आहे. तर म्हणून मग हे सेक्शन थोडंसं वेगळं कट करून लावलं, त्या साईडला, या साईडला, तेव्हा ते मग सगळं फिक्स होतं. काय झालं बाबू? खूप ऊन आहे. आज तर माहिती आहे का 35 डिग्रीज आहे ऑलमोस्ट. आणि मी आता आले ना, जस्ट इथे उभेच आहे मी, तर असं वाटतं भट्टीमध्ये उभी आहे का काय. अक्षरशः एवढी डेंजर आणि गरम वाफ येत आहे. आता ते सोफा घेऊन येते, तर वाट बघते मी.
Like this. You touch the ball. बसून एकदम comfortable. मला असं वाटतं बसलं तर चांगलंच आहे ना. परफेक्ट ठेवायचं आहे त्यामुळे एक साईड त्यांनी तिथे ठेवली. आता ते साईज नको परफेक्ट ठेवायचं ना ते बघते जरा. आणि हा सोफा सुद्धा यूज होऊन जाईल आणि किती चांगल्या कंडिशनमध्ये आहे. त्याला 6 वर्ष झालेले आहे घेऊन. आणि या छोट्या छोट्या गोष्टी करत होता लहान मुलांना पण किती आनंद होतो बघायला. Maybe we put it like that or how you want it? No, it's okay. It's okay like that? This is not. आणि अजून एक मला गोष्ट शेअर करायची आहे. आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर आहे, मला माहिती नाही त्यांनी 2दा-3दा हाच मला कमेंट केला का तुम्ही फादर्स डे सेलिब्रेट केला नाही का, फादर्स डे सेलिब्रेट केला नाही का. तर फादर्स डे आम्ही घरातच सेलिब्रेट केला. कधी कधी काय होतं माहिती आहे का, तुम्ही काय गोष्टी सेलिब्रेट करतात पण ते व्हिडिओमध्ये मेन्शन करत नाही, दाखवत नाही. तर कधी कधी असं होतं का सगळ्याच गोष्टी दाखवल्या पाहिजे असं पण नाहीये. जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा दाखवते, जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा नाही दाखवते. कधी कधी तर लक्षात सुद्धा राहत नाही. तर हे बघा, हे परीने मनोजसाठी ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं फादर्स डेसाठी. आहे बघा, तुम्हाला माहिती आहे परीबेला आहे ना मनोजसाठी ना फादर्स डेचं ग्रीटिंग बनवतात किंवा स्कूलमध्ये काय ॲक्टिव्हिटी केली तर ते बनवतात आणि मनोजला सरप्राईज देत असतात. तसंच आम्ही ना बर्थडे घरात विश केलं परीबेलाने. ग्रीटिंग कार्ड बेला तर विसरूनच गेली स्कूलमध्ये, तिने ग्रीटिंग बनवले होते तर विश केलं. मनोजच्या आवडीचं जेवण बनवलं आणि परीने इतकं सुंदर आहे ना ग्रीटिंग कार्ड बनवलं मनोजसाठी. हे बघा, आणि ही तिची हँडरायटिंग आहे परीची. आहे बघा, हे बघा, हॅपी फादर्स डे. आणि ती एकदम वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी करत असते, ग्रीटिंग कार्ड बनवून परत आहे ना हे चॉकलेट्स वगैरे. त्यानंतर मदर्स डे होता तर मदर्स डेसाठी परीने माझ्यासाठी हे बनवले बघा, हॅपी मदर्स डे. आणि असा हार्ट आहे आणि या हार्टमध्ये तिने असे फुलं वगैरे ठेवले होते आणि हिने माझे स्टिकर्स वगैरे लावले होते हॅपी मदर्स डे बघा. आता या गोष्टी कधी कधी असं वाटत नाही ना शेअर कराव्या किंवा लक्षात राहत नाही नाही का, पण याचा आता असं होत नाही का आम्ही ते सेलिब्रेट केलं नाही किंवा तो दिवस आम्ही मेन्शन केला नाही, असं नाहीये. प्रत्येकाच्या सोयीनुसार सगळ्या गोष्टींना शेअर करत असतात. मला जेवढं वाटतं, मला कधी कधी असं वाटतं मला हे नेसेसरी नाही आहे, नाही दाखवायचं म्हणून मी नाही दाखवत. कधी कधी फादर्स डेचं सेलिब्रेशन आहे ते पण दाखवलेलं आहे. पण आता सध्या काय झालंय माहिती आहे का, घरात एवढी कामं आहे ना, एका मागे एवढी कामं आहे ना, त्याच्यामध्ये एवढे बिझी झालेलो आहोत ना, ह्या गोष्टी आता लक्षात सुद्धा येत नाही का आता ते दाखवलं पाहिजे किंवा काय, असं नाहीये. तर चला, आता मला ते 2दा-3दा प्रश्न आले होते तर त्यांना सांगायचं आहे. आम्ही मदर्स डे पण सेलिब्रेट केला होता, आम्ही फादर्स डे पण सेलिब्रेट केला होता. हे बघा, हे ग्रीटिंग कार्ड परीने बनवलेले आहे, दोन्ही खूप सुंदर बनवले. ती नेहमी आम्हाला सरप्राईज देत असते. असं मटर आणले होते, तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी मी गेले होते ग्रॉसरी आणायला, तर हिरवे मटर चांगले होते तर मी घेऊन आले होते. तर आता मी काय करते, थोडी सुकी भाजी बनवते, दुसरी एक अजून आहे सुकी भाजी ती बनवते. स्वयंपाक करायला सुरुवात करते. देवपूजा झाली, माझं आवडून झालं, देवपूजा झाली आणि म्हटलं हे पटकन आहे ना स्वयंपाक करून घेते. कारण की ना पाय खूप दुखत आहे काय, कारण की आमचं ना गेल्या 3-4 दिवसापासून ना खूप बाहेर जाणं, वस्तू आणणं, परत मंदिराचं तुम्हाला माहिती उडबस खूप होते. त्याच्यानंतर हे फर्निचर उचलणं, त्याच्यामुळे कसं असं कंबर आणि हातपाय ना थोडेसे असे दुखायला लागतात अक्षरशः. आणि गरम इतकं होतं. मला 2 फॅन आहे तर AC कावर लावत नाही, कारण की ACचा यूज होत नाही, ते ना ऊन खूप कधीतरी पडत असतं. 2 फॅन आहे तर फॅन लावून पण आहे ना अक्षरशः रात्री 1-1:30 वाजेपर्यंत झोपच येत नाही, एवढं गरम होतं. मटर छान आहे, फ्रेश आहे. चला आता अजून भाजी म्हणजे भाजी चपाती तर आहे, त्याच्यानंतर मग काय खिचडी बनवू का वरण भात बनवू काय समजत नाही आहे मला आता. तर मनोज पण मीटिंगमध्ये आहे, त्यांना विचारलं असतं नाही तर ते आयडियाज देतात मला. स्वयंपाक झालेला आहे. स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं दाखवते मी तुम्हाला. इथे मी बेसन पेरून शिमला मिरचीची भाजी बनवलेली आहे, इथे बटाट्याची भाजी बनवलेली आहे, इथे ना मुगाची खिचडी बनवलेली आहे मस्त, भरपूर लसूण टाकून तुपाचा तडका दिलेला आहे. आणि त्यानंतर इथे आहे चपात्या. आता आम्ही जेवण करायला बसतो. खूप भूक लागलेली आहे, 12:30 झालेले आहे आता जेवायला. हे जे दोन्ही झाडं आहेत ना
तर हे मी सॅटर्डेला घेऊन आले होते, जेव्हा आम्ही मंदिराचं सामान घ्यायला गेलो होतो ना, तर तिथून दोन्ही झाडं घेऊन आले होते. आपल्या वरंडाला आहे ना खिडकी आहे बाहेरच्या साईडने, तर तिथं ठेवायचं आहे. मी ठेवले सुद्धा होते 2 दिवस, पण काय झालं होतं माहिती का, एवढं ऊन येत होतं ना, तर ते झाड एकदम ना कोमेजली होती. तर मग घरात आणलं, पाणी वगैरे टाकलं, त्याच्यानंतर एकदम अशी टवटवीत झालेली आहे. हे एक घेतलं मी, आणि हे एक दुसरं घेतलेलं आहे, गुलाबाचं घेतलेलं आहे, लाल गुलाबाचं. पण हे जे गुलाबाचं झाड आहे ना, हे इंडोर पण ठेवू शकतो आपण आणि आउटडोर पण ठेवू शकतो, म्हणून हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे आणले. आणि हे तर स्नेक प्लांट तर आहे, तर मोठं झालेलं आहे. तर हे 3 झाडं आहे ना मी विंडोला ठेवली होती, पण इतकं ऊन होतं, म्हटलं नको ती झाडं आहे ना खराब होऊन जाणार, त्यापेक्षा घरातच आपण आहे ना ठेवू, म्हणून मग इथंच ठेवलेले आहे मी. थोडंसं ना उन्हाचं आहे ना सगळं कमी झालं ना, तर ही झाडं मी तिथे ठेवणार आहे. आणि सेटअप चालू आहे, म्हणजे आपण मी तुम्हाला दाखवलं सोफा वगैरे ते ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर काय वस्तू आणलेल्या आहे, तर आज आम्ही ना जमलं तर ते चेक करू. आणि 2 पॉट आहे, जुन्या घरचे आणले होते, जुन्या घरी जे फ्रंट साईडला होते ना स्टेप्सला, तर मग ते तसेच होते, म्हणून मी म्हटलं यूज तरी होईल, तर मग ते घेऊन आले. त्याला वॉश वगैरे केलं आणि त्या दोन्ही कुंड्यांमध्ये झाडं लावलेली आहे, थोडी वेगळ्या प्रकारची लावलेली आहे. थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेन. आता कसं बाहेर खूप जास्त ऊन आहे, थोडीशी सावली कमी झाली ना, तर मग मी कसं सगळं ते क्लीन वगैरे करून ते पण ठेवायचं आहे. अजून थोड्या काय वस्तू आणलेल्या आहेत, त्या मला सेट करायच्या आहे, तर ते तुम्हाला मी दाखवेन. तर मी आता जस्ट बसले होते, कमेंट चेक करत होते, आणि कमेंट सेक्शनमध्ये खूप साऱ्या जणांचे ना खूप छान छान सजेशन्स आले. पण कधी कधी काय होतं माहिती का, सगळ्याच वस्तू ना इथं अवेलेबल असतात असं नाही आहे. जेवढ्या वस्तू अवेलेबल होत्या त्या वस्तूंमध्ये आम्ही ना सुंदर मंदिर बनवण्याचा प्रयत्न केला, आणि भरपूर जणांचे जे सजेशन आले त्यांचे खरंच मी रिस्पेक्ट करते. पण सजेशन जे लोक देतात ना, त्याच्या खाली ना निगेटिव्ह कमेंट्स करायला येतात काही लोक, का देवघरच म्हणतात तू, मग मंदिर का तू टाकलेलं आहे, चुकीचं तू लिहिलेलं आहे, आणि तू मराठी भाषेचा अपमान करते, म्हणजे अशा लेवलचे कमेंट्स ते. आणि त्यांचा सपोर्ट करायला सुद्धा, का तुमची स्वतःची चूक ॲक्सेप्ट करायला पण खूप मोठं मन लागतं. तर मी विचार केला, जस्ट देवघर न टाकता मी मंदिर टाकलं. सिम्पल आहे मंदिर, आपण घराचे जे देव आपल्या मराठीमध्ये आपण देवघर म्हणतो, पण बाकी सगळे मंदिरच म्हणतात. तर नॉर्मल तो शब्द आहे तो मी थंबनेलला टाकला, आणि मला वाटतं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. तर त्याच्यामध्ये मला हे समजत नाही, आता मनोजने मी किती मेहनत केली होती ते मंदिर बनवण्यासाठी. तुम्हाला बघायला तरी असं सोपं वाटत होतं, पण आमच्यासाठी ते सोपं नव्हतं ना. एक वस्तू आम्हाला सर्च करायची आहे, आणि कोणत्या कोणत्या वस्तू लागणार, तर एक वस्तू येण्यासाठी 4-5 दिवस लागणार, दुसरी वस्तू यायला 8 दिवस लागणार. तर त्याची आम्ही एवढी वाट बघत होतो. फायनली सगळ्या वस्तू आल्याच्या नंतर आम्ही ना देवघर बनवायला सुरुवात केली. आणि ज्याच्यामध्ये टॅलेंट असतं त्या गोष्टी त्या करतात, म्हणजे मनोजमध्ये आहे ते टॅलेंट, म्हणून मनोजने त्या गोष्टी केल्या, म्हणजे सुंदर असं देवघर बनवलं ना. आता जे निगेटिव्ह कमेंट्स करत होते, तर त्यांना त्या गोष्टी येत नसतील, महत्त्वाचं म्हणजे ना त्यांच्यामध्ये तेवढं टॅलेंट आहे, बरोबर. कारण की त्यांनी ना ती मेहनत बघितली नाही मंदिर बनवण्याची, त्यांनी हे बघितलं फक्त का तू देवघर का बरं टाकलं, तू मंदिर का टाकलं. तर मग मला असं लक्षात आलं का हे जे लोक आहे ना, जे असे निगेटिव्ह कमेंट्स करतात, फक्त निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्यांना बोलते, ज्यांनी मला सजेशन दिलं त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, त्यांचं मी खूप रिस्पेक्ट करते. का त्यांना आहे ना माहिती आहे जे आपल्याकडनं त्या गोष्टी होऊ शकत नाही, किंवा आपण या गोष्टी करू शकत नाही ना, म्हणून मग काय करायचं, ॲप्रिशिएट नाही करायचं, टार्गेट करायचं. मग आता टार्गेट करण्यासाठी काही नाही आहे, तर मग काय, मग मंदिरचा तो एक शब्द धरून ठेवला आणि मग टार्गेट केलं, याला हे म्हणतात त्याला. अरे मला माहिती आहे सगळ्या गोष्टी, मी देवाचं कुळाचाराचं खूप करते. परी 6 महिन्याची असताना मी हे टाक मला दिलं होतं, तेव्हापासून तर आत्तापर्यंत माझं सगळं व्यवस्थित असतं, आणि तेवढा एक्सपिरियन्स आहे मला. तुम्ही जे सजेशन्स देतात ते पण मी ना समजून घेते, आणि तसा करण्याचा सुद्धा प्रयत्न करते. पण फक्त मला निगेटिव्ह जे कमेंट्स करतात ना, त्यांना हेच म्हणायचं आहे का तुम्हाला अशा गोष्टी करून तुम्हाला असं वाटतं का आता या गोष्टी बोलल्या म्हणून दुसऱ्यांना राग येईल. मला राग वगैरे काहीच येत नाही, मला उलट हसायला येतं का हे लोक किती असं डेस्परेट असतात कमेंट्स करायला. का आता काही नाही हिला असं बोलायला, तर मग आता तो शब्द धरून हिला टार्गेट करू आणि मग कमेंट्स करणार, ही आपण कमेंट्स करू आणि मग ही फ्रस्ट्रेट होणार, मग आपल्याला लगेच उत्तर देणार. शक्यतो मी या गोष्टी टाळतात, पण आता देवाच्या बाबतीत त्या गोष्टी आल्या म्हणून मला असं वाटतं थोडंफार तरी ना कधीतरी बोलावं. हे बघा, तुम्ही निगेटिव्ह कमेंट्स केले, मला टार्गेट केलं, मला काही फरक पडत नाही. फक्त मी एवढंच सांगणार आहे का तुमच्यामध्ये ते टॅलेंट नाही आहे ना, म्हणून मग तुम्हाला असं थोडंसं असं वेगळं वाटतं, रे आपण नाही करू शकत, आपल्याला का बरं हे येत नाही, असं होतं. म्हणून मग तुम्हाला आहे ना असं होतं, नाही आता ना राग काढला पाहिजे असो. तर आता थोड्या वेळ त्यांना मला परिबेलाला आणायला जायचं आहे, थोडी तयारी करते आणि मग निघते.
आणि बघा इथे टाईल्स लावायचं राहिलं होतं ना, हे सगळे टाईल्स लावून झालेले आहे. पण आता माती झालेली आहे थोडीशी, तर मी विचार केला हे सगळं क्लीन करून घेते. आणि आत्ता कुठेतरी ना सावली आलेली आहे, त्यामुळे मी आता क्लीन करते. मला करायचं होतं क्लीन, पण म्हटलं अगोदर ह्या करून घेऊ. पाणी जाईल ना आतमध्ये, त्यामुळे मग हे लावून घेते. आणि झाडांना जस्ट पाणी देऊन झालेलं आहे. आणि क्लीन असलं ना ते चांगलं वाटतं ना. आता एवढं गरम गरम ना कंटाळा आला. डोअर मॅट सुद्धा आणलेला आहे मी या ठिकाणी, कारण की येणं जाणं असतं आणि इथे या ठिकाणी कधी कधी ना परिबेल्यानं सँडल्स वगैरे काही घालत नाही, तर मग परत ते पायाला लागते धूळ वगैरे. तर त्यामुळे पण हे वरंदाचं पूर्ण झाल्याच्या नंतर टाकणार आहे. पण तुम्हाला सांगितलं ना कुंडीमध्ये नवीन झाडं लावलेली आहे, तर ती त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्या खालच्या प्लेट्स आहे. तर आता मला हे जे कुंडे आहे ना, या आजूबाजूला दोन्ही ठिकाणी लावायचे आहे. आता गार्डनिंगचं म्हटलं का आता छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आपल्याला, आणि झाडांची पण काळजी घ्यावी लागते. आणि ते आजूबाजूचा जो आपला एरिया आहे तो कसा क्लीन राहतो त्याची पण काळजी घ्यावी लागते. एक या ठिकाणी ठेवते, त्या ठिकाणी दोन्ही साईड ना बघ तुला कसं बरोबर एक या ठिकाणी ठेवते ना, जिथे आपलं अडचण होणार नाही असं ठिकाणी ठेव. तसं इथे पण मग ब्लॉक झालेली असेल जागा. तेच ना. तुम्हाला कुंडी दाखवते, थांबा मी घेऊनच येते तिथे. ही कुंडी आहे जी आपल्या अगोदरच्या घराच्या इथं होती. म्हटलं ॲटलीस्ट यूज तरी होईल ना. ही दोन्ही सेमच प्लांट्स लावलेले आहे मी कुंड्यांमध्ये. इथं चांगलं म्हटलं काय फुलांचं लावलं तर आता या उन्हामुळे ते राहतील का नाही, खराब होतील, त्याच्यामुळे मग हे प्लांट्स मी चूज केले. आणि हे थोडे वेगळे पण दिसतात. वेगळे पण दिसतंय ना, थोडं पर्पल कलर. थोडं पुढं घेते मी. पाणी देऊन झालं झाडांना. एक कुंड्या ठेवून दिल्या. आणि आम्ही आता 2 दिवसापूर्वीच हे लावले हे प्लांट्स या कुंड्यांमध्ये. आणि हे आम्ही देवाचं सामान आणायला गेलो होतो ना, ते हे 2 प्लांट्स आणि अगोदर तुम्हाला मी घरातले ते 2 दाखवले, असे 4 घेऊन आलो होतो आम्ही. तर आता हे राहिलेलं आहे ते क्लीन करून घेते मी. जस्ट जेवण झालं आणि इथेच फॅन लावलेलं आहे बघा. आणि आता आईस्क्रीम खाणार आहोत. आणखी उन्हाळा म्हटलं का आईस्क्रीम तर आलंच, तर म्हटलं खाऊ थोडं वेळ. आणि परिबेलाची ऑलरेडी आईस्क्रीम खाऊन झालेली आहे. मी मँगो कोकोनट मिक्स आईस्क्रीम आणलेली आहे आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन खरंच खूप मस्त लागतं. आणि कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.